विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण 8 नंबरचा चॅप्टर जो आहे तो चालू केलेला आहे, रेक्टिफिकेशन अँड एरर्स. आज आपण पान नंबर 261 वरचा जो पॉइंट आहे तो पाहणार आहोत. सस्पेन्शन अकाउंट. मीनिंग ऑफ सस्पेन्शन अकाउंट. वेन द ट्रायल बॅलन्स डज नॉट टॅली द अमाउंट of difference is located to the debit when the total of the credit column is higher than the debit column. जेव्हा ट्रायल बॅलन्स हा टॅली होत नाही आणि क्रेडिट कॉलम पेक्षा डेबिट कॉलमची टोटल जास्ती आहे, और क्रेडिट when the total of debit column is higher than credit column. तर व्हाईस वर्सा डेबिट कॉलमची टोटल जी क्रेडिट कॉलम पेक्षा काय आहे, जास्ती आहे. टू अ टेम्पररी अकाउंट नोन ॲज सस्पेन्स अकाउंट. तर अशा वेळेस एक टेम्पररी म्हणजे तात्पुरतं अकाउंट ओपन केलं जातं, ज्याला आपण सस्पेन्स अकाउंट म्हणतो. सस्पेन्सचा अर्थ आहे अनिश्चित. एरर अफेक्टिंग ओनली वन अकाउंट इज नोन ॲज वन साइड एरर्स. ज्यावेळेस एखादी चूक एका साइडवरच परिणाम करत असते तर त्याला आपण वन साइड एरर म्हणतो. दीज एरर्स विल नाव रेक्टिफाईड विथ द हेल्प ऑफ सस्पेन्स अकाउंट. जर अशा चुका असतील तर सस्पेन्स अकाउंटच्या मदतीने त्या लोकेट केले जातात, त्या दर्शविल्या जातात. वेन all one side errors are located and rectified, suspense account automatically closes. तर अशा पद्धतीने वन साइड एरर्स असतील तर त्या आपल्या निदर्शनाला आल्या आणि त्या निदर्शना आल्यानंतर आपण त्याची दुरुस्ती केली तर सस्पेन्स अकाउंट हे ऑटोमॅटिकली काय होतं, क्लोज होतं. तर अशा पद्धतीने आपण सस्पेन्स अकाउंटचा अर्थ पाहिलेला आहे. त्यानंतर त्यावर आपण एक एक्झाम्पल पाहूया. सस्पेन्स अकाउंटवर 261 पानावर 6 नंबरचं इलस्ट्रेशन आहे. द ट्रायल बॅलन्स ऑफ श्री किशोरी लाल डिड नॉट ॲग्री अँड द डिफरन्स ऑफ डेबिट बॅलन्स ऑफ ₹620 वॉज टेम्पररीली ट्रान्सफर टू सस्पेन्स अकाउंट. ट्रायल बॅलन्स जे किशोरीलाल यांचं आहे तर हे टॅली होत नाही आणि जो डिफरन्स आहे तो डेबिट बॅलन्सचा डिफरन्स आहे तो 620 हा जो तात्पुरता काय केलेला आहे, सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. म्हणून आपण सस्पेन्स अकाउंट ओपन केल्यानंतर पान नंबर 262 बघा. सस्पेन्स अकाउंट आपण त्यावर ओपन केलेला आहे. हा सस्पेन्स अकाउंटचा डेबिट बॅलन्स असल्यामुळे आपण डेबिट साइडला दाखवलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 620. नंतर लेटर ऑन फॉलोविंग एरर्स वेर लोकेटेड. त्यानंतर काही चुका ज्या आहेत त्या निदर्शनाला आलेल्या आहेत, त्या लोकेट केल्या आहेत. गिव्ह द जर्नल एंट्रीज टू रेक्टिफाय द फॉलोविंग एरर्स अँड शो द सस्पेन्स अकाउंट. तर आपल्याला ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्यांची दुरुस्ती करायची आहे आणि आपल्याला सस्पेन्स अकाउंट पण ओपन करायचं आहे. तर पहिलं ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. अँड अमाऊंट ऑफ 840 रिसिव्ड फ्रॉम मेसर सिंग अँड कंपनी वॉज पोस्टेड टू द डेबिट ॲज ₹50. आपल्याला 840 रुपये मेसर सिंग आणि कंपनी यांच्याकडनं प्राप्त झालेले आहेत, परंतु त्याची पोस्टिंग डेबिट साइडला ₹50 अशी झाली आहे. तर आता आपल्याला ह्या चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला 840 अधिक 50 म्हणजे 890 रुपयाने आपल्याला सस्पेन्स अकाउंटला डेबिट करावं लागेल आणि सिंग यांच्या अकाउंटला क्रेडिट करावं लागेल. मग रेक्टिफाईंग एंट्री जी आहे ती आपण जर्नल स्पेसिमेन आखून त्याच्यामध्ये दाखवणार.
suspense account debit 890 to Messrs Singh and Company 890. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार being the rectification entry for wrong debit of Messrs Singh and Company now rectified. आपण मेसर्स सिंग आणि कंपनी यांना रॉंग डेबिट केलं होतं. आता त्यांच्या अकाउंटला क्रेडिट करून आपण चुकीची दुरुस्ती केली आहे. आपण सस्पेन्स अकाउंटला डेबिट केलं म्हणून सस्पेन्स अकाउंट आपण जे लेजर अकाउंट ओपन केलं आहे त्या सस्पेन्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू मेसर्स सिंग अँड कंपनी 890 अशी आपण पोस्टिंग करणार. त्यानंतर 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन पाहूया. ₹530 spent for repairs to machinery were posted to the debit of machinery account 150. आपण मशिनरीच्या दुरुस्तीसाठी रिपेअरसाठी ₹530 खर्च केले, परंतु त्याची पोस्टिंग मशिनरीच्या डेबिट साईडला झाली आहे ₹150. आता आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी 530 मधनं 150 वजा करावे लागतील, ते येतात 380. म्हणून आपल्याला रिपेअर्सला डेबिट करावं लागेल, मशिनरी आणि सस्पेन्स अकाउंटला क्रेडिट करून ती दुरुस्ती होईल. रिपेअर्स टू मशिनरी अकाउंट डेबिट 530, टू मशिनरी अकाउंट 150, टू सस्पेन्स अकाउंट 380. आपण त्याचं नॅरेशन लिहिणार बिंग रिपेअर्स टू मशिनरी was wrongly debited to machinery account now rectified. आपण मशिनरी अकाउंटला जे चुकून डेबिट केलं आहे तर त्याची दुरुस्ती आपण केली आहे. आता 5 नंबर 262 वर आपण सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणार बाय रिपेअर्स टू मशिनरी अकाउंट 380. त्यानंतर 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन पहा. अँड अमाऊंट ऑफ ₹730. 3 नंबरचं राहिलेलं आहे. डिस्काउंट ऑफ ₹25 अलाउड टू शाह अँड कंपनी टू अस वॉज पोस्टेड टू देअर क्रेडिट. आपल्याला शाह अँड कंपनी यांनी ₹25 डिस्काउंट दिलेला आहे आणि आपण त्याची क्रेडिटला पोस्टिंग केली आहे. आपल्याला त्याची दुरुस्ती करण्यासाठी 25 + 25 50 रुपयाने आपल्याला शाह अँड कंपनीला डेबिट करावं लागेल, सस्पेन्सला क्रेडिट करावं लागेल. म्हणून त्याची पोस्टिंग होईल शाह अँड कंपनी अकाउंट डेबिट 50 टू सस्पेन्स अकाउंट 50 बिंग रेक्टिफिकेशन ऑफ रॉंग क्रेडिट गिव्हन टू शाह अँड कंपनी नाव रेक्टिफाईड. आपण रॉंग क्रेडिट केलं होतं शाह आणि कंपनीला, आता डेबिट करून आपण त्याची दुरुस्ती केली आहे. आता सस्पेन्स अकाउंटला जर्नल एंट्रीमध्ये आपण क्रेडिट केलं आहे म्हणून सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय शाह अँड कंपनी 50. त्यानंतर 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन पाहूया. अँड अमाऊंट ऑफ ₹730 पेड टू चेतन अँड कंपनी वॉज रॉंगली क्रेडिटेड टू ललित अँड कंपनी ॲज 250. ₹730 आपण चेतन आणि कंपनी यांना दिले, परंतु क्रेडिट मात्र ललित आणि कंपनी ह्या अकाउंटला झालेला आहे 250 ने. मग आता आपल्याला चेतन आणि कंपनीला 730 ने डेबिट करावं लागेल, ललित आणि कंपनीला 250 ने आपल्याला डेबिट करावं लागेल आणि सस्पेन्स अकाउंटला दोन्हीची टोटल दाखवावी लागेल. तर त्याची जर्नल एंट्री होईल. विद्यार्थी मित्र हो, चेतन अँड कंपनी अकाउंट डेबिट 730, ललित अँड कंपनी अकाउंट डेबिट 250 टू सस्पेन्स अकाउंट 980. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग पेड टू शाह अँड कंपनी क्रेडिटेड टू ललित अँड कंपनी विथ रॉंग अमाऊंट नाव रेक्टिफाईड. आपण शाह आणि कंपनी यांना पैसे दिले होते, परंतु क्रेडिट ललित आणि कंपनीला झालं होतं, त्या चुकीची आपण दुरुस्ती केली. आता 5 नंबरचं जे आहे ते पाहूया. द टोटल ऑफ परचेस डे बुक हॅज बीन अंडरकास्ट 100.
परचेस डे बुक जे आहे तर 100नी कमी अमाऊंट दाखवत आहे. बघा, आपल्याला परचेसला डेबिट करावं लागेल, सस्पेन्सला 100 रुपयाने काय करावं लागेल, क्रेडिट करावं लागेल. तर जर्नल एंट्री रेक्टिफिकेशन एंट्री अशी होईल, परचेस अकाउंट डेबिट 100 टू सस्पेन्स अकाउंट 100 बिंग परचेस डे बुक अंडर कास्ट नाव रेक्टिफाईड. जे परचेस बुक अंडर कास्ट म्हणजे कमी दाखवत होतं तर त्याची दुरुस्ती आपण केली आहे, परचेसला डेबिट करून. आपण इथे ह्या एंट्रीमध्ये सस्पेन्सला क्रेडिट केलं आहे म्हणून सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय परचेस अकाउंट 100. आणि त्या अगोदर आपण 4 नंबर जर्नल एंट्रीमध्ये सस्पेन्सला आपण क्रेडिट केलं होतं म्हणून सस्पेन्सच्या क्रेडिटला आपण दाखवणार चेतन अँड कंपनी डेबिट 730, ललित अँड कंपनी अकाउंट डेबिट 250. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या जर्नल एंट्रीज आपण त्यांची दुरुस्ती केली आणि सस्पेन्स अकाउंट आपण ओपन केलेलं आहे ते क्लोज करूया. सस्पेन्सच्या डेबिटला आपण बॅलन्स 620, मेसर सिंग यांचे 890. त्यानंतर क्रेडिटला बघा रिपेअर्स टू मशिनरी 380, शाह अँड कंपनी 550, चेतन अँड कंपनी 730, ललित अँड कंपनी 250 आणि बाय परचेस अकाउंट 100 असं दाखवलेलं आहे. तर डेबिटची टोटल येते 1510 आणि क्रेडिटचीच तेवढी येते 1510. अशा पद्धतीने हे सस्पेन्स अकाउंट इथं काय होतं विद्यार्थी मित्र हो, टॅली होतं. तर सस्पेन्स अकाउंट जर आपल्याला ओपन करावं लागलं तर ते आपल्याला येईल, यामुळे आपण शिकलो आहोत तर ते आपल्याला येईल. त्यानंतर 7 नंबर 8 नंबर 9 नंबरचे इलिस्ट्रेशन सॉल्व करा. 5 नंबर आपल्याला 266 वर एक्सरसाइज दिली आहे, सगळी एक्सरसाइज नोटबुकमध्ये सॉल्व करा. आणि 9 नंबरचा लेसन जो आहे फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न्स, नफा कमवणाऱ्या संस्थांचं फायनल अकाउंट्स, ते उद्या आपण पाहणार आहोत. तर त्याचं इंट्रोडक्शन पहा, फायनल अकाउंट कसं तयार करायचं, त्याचा अर्थ, त्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचं स्पेसिमेन दिलेलं आहे तो आपण एक लिहून ठेवा आणि नंतर इलस्ट्रेशन नंबर 1 आहे ते सुद्धा लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपण त्याचं सोल्युशन पाहूया. थँक्यू.